नमस्कार, मी किशोरी। आज मी गावाकडच्या पद्धतीने मस्त अशी झणझणीत मुगाच्या डाळीची आमटी बनवणार आहे। तर इथं मी साहित्य घेतलेले आहे। अर्धी वाटी मुगाची डाळ शिजवून घेतलेली आहे। शिजल्यानंतर भरपूर झालेली बघा। इथं शेंगदाणे घेतलेत कुटून बारीक, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर। फोडणीसाठी इथं मी लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेणार आहे। फोडणीचं साहित्य इथं बारीक झालेलं आहे। आता मी काढून घेणार आहे। कढई गरम झालेली आहे। तेल टाकून घेणार आहे मी 2 पळ्या। तेल गरम झालेले, मोहरी टाकून घेते। मोहरी छान तडतडती या। जिरं टाकून घेऊ। जिरं पण छान फुललेले। कढीपत्ता छान तळलेला आहे। वाटण बनवलेलं लसूण कोथिंबीरीचं छान आपल्याला तेलामध्ये मस्त तळून घ्यायचं। कांदा आपल्याला छान लाल सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। कांदा छान सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। टोमॅटो पण छान तळून घेणार आहे मस्त असा। कांदा टोमॅटो छान मस्त तळलेले। आता आपण सुके मसाले टाकून घेणार आहे। 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा कच्चा मसाला। मसाले आपल्याला छान मस्त असे फोडणीत मिक्स करून घ्यायचे। थोडंसं आपण फोडणीमध्ये पाणी टाकून घेणार आहे, फोडणी करपू नये म्हणून। फोडणीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते। मीठ छान मिक्स करून घेतलं। आता मुगाची डाळ आपल्याला टाकून घ्यायची। थोडंसं पाणी टाकून घेणार आहे वरून मी। शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं। मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेले छोटे, आणि कोथिंबीर आपल्याला शिजवून घ्यायची। आता उकळी काढून घ्यायची भाजीला। मस्त अशी आपली इथं आमटी तयार झालेली आहे। एकदम छान उकळी पण आलेली आहे। तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की आमटी बनवून बघा आणि एकदम छान झालेली आहे मस्त अशी गावाकडच्या पद्धतीने। आणि भाजीला काय नसलं की पटकिरणी होणारी भाजी पण आहे। आणि आपण नक्की एका भाकरीऐवजी 2 भाकरी पण खाऊ शकतो। इतकी छान आमटी झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।